नागपुरातल्या कामठीलगत असलेल्या आजनी गावात वाघाचं दर्शन झालंय। गावात वाघाची दहशत पसरली असून गावकरी भयभीत झाले आहेत। नागपूर जिल्ह्यात वाघाची दहशत थांबता थांबत नाहीये। आता कामठी शहराच्या अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजनी गावालगत शेळी चारणाऱ्या एका इसमाला वाघाचं दर्शन झालंय। वाघाला बघताच शेळी चारणारा दशरथ यानं गावाकडे पळ काढून संपूर्ण हकीकत गावकऱ्यांना सांगितली। त्यानंतर पोलीस पाटलांना आणि पोलिसांना माहिती देण्यात आली। वन विभागालाही माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र वन विभागासोबत संपर्क होऊ शकला नाही। त्यानंतर गावकऱ्यांनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी केली। दरम्यान प्रत्यक्षदर्शीशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला। संपूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये वाघाची दहशत असतानाच कामठी तालुक्यातील अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर शहराच्या 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या आजनी गावात शिवारामध्ये आता जवळपास 1:30 वाजताच्या सुमारामध्ये एका बकरी चरवयाने एका वाघाला बघितला आहे। तो त्या वाघाला बघितल्यानंतर आता नागरिक जे आहे गावातले नागरिक इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे। ते देखील वाघाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून इथे शेकडो संख्येत नागरिकांनी उपस्थिती लावली आहे। ज्या व्यक्तीने त्या वाघाला नेमके बघितले आहे त्या व्यक्तीची आपण प्रत्यक्षदर्शी व्यक्ती आहे त्याच्याशी आपण जाणून घेऊया नेमकं त्यांनी वाघाला केव्हा बघितलं आणि तो कशा प्रकारे कशा पद्धतीने तो वाघ कुठल्या दिशेने चालला होता। काय सांगणार काका, तुम्ही काय करत होते तेव्हा ज्या वेळेला वाघ इथे आला? बकरे चारत होतो। येथून सने निघल्याच्या बाद मला येथून रस्ता आहे मैदानाच्या वावरातून, तिथून सने तो वावरामध्ये रुकलेला होता आणि धीरे धीरे तो समोरच्या वावरात शेतामध्ये जात होता। कसा होता, काय होता? तो होता भुरा भुरा कलर आणि लगेच शेतामध्ये शिरला। लगेच शेतामध्ये शिरला। जवळपास 1-1.5 तास झालाय, बोलणं झालंय, बोलावलं त्यांना पण फोनच नाही उचलत आहे ते। आणि एक फोन लागला होता तर ते सांगत आहे की बा आमच्या रेंज मध्ये येत नाही, तुम्ही त्यांना फोन करा। तर आतापर्यंत आले नाही, 2 तास झाले आता इथे आम्ही उभे आहोत। नेमकी परिस्थिती केव्हा माहित पडली तुम्हाला की वाघ आला? मला जवळपास 2:30च्या दरम्यान, 2:30 वाजताच्या दरम्यान तर मी सरळ इकडे गेलो। पोलीस साहेबांना फोन केला होता, ते आले आहे। ते पोलीस विभाग आले आहे, बाकी वन विभागवाले अजूनही आहेत तिथे। तर नेमकं अनेकदा असं बघायला मिळतं की वन विभागाची टीम हे नेहमीच घटनास्थळी उशिरा पोहोचते आणि त्याचबरोबर त्या वेळेला रेस्क्यू करण्यासाठी म्हणून वाघाचा रेस्क्यू करण्याच्या उद्देशाने कधी पण वन विभागाच्या हातामध्ये वाघ सापडून येत नाही। निलेश रावेकर, UCN न्यूज, नागपूर।